हॅलो तेजल पवार, तुम्ही माझ्या प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तेजल भला वाहते माझ्या जटातून, तेजल भला वाहते माझ्या जटातून. मला इंग्रजीवर बोलतात. मी प्रश्न काय विचारला, हो आणि माझ्या कालच्या बारीला अमुक लावला. अरे कालची बारी का झाली रत्नागिरीला? आताचा बोल. कालच्या कशाला काढतेस? आज बोल. आधी माया पार्वती जन्मोजन्मी मरण का पावत होती. तिची रूपा आम्हाला माहिती, रूप घेतली हे मला पण माहिती आहे. मी काय वेळा आहे काय तुला प्रश्न लावायला? विचार कर. गौतमांना विचार, चंद्रकांत साळवीला विचार, हिरू चिवरेला विचार. आता बाकी कोणी नाव मी घेत नाही. मी काय विचारलं तुला की आदिमाया पार्वती मी श्रेष्ठ म्हणता, पण ती जन्मोजन्मी का मरण पावत होती? तिने अनेक रुपये घेतली मला पण माहित आहे. पण मी तुम्हाला काय विचारलंय, ती का मरण पावत होती? आम्ही तांडेव घराण्यातले आहोत. आम्हाला उगत जेवगच बोला, नाथखोळा शाहीर बोलत नाही. आता काय आहे ना नाथखोळा, आता बघ कसा खोळा खोळखोळा करीत तो. हॅलो हॅलो हॅलो, ऐका. माझ्या दुसऱ्या बारीच्या सर्व रसिक मानव प्रेक्षकांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आणि शाहिरी मानाचा मुद्रा. बंधूंनो, पहिली बारी माझी सर्वांनी ऐकली. बाई आल्या दुसऱ्या बारीला आणि बाई म्हणायला लागल्या, शाहीर हेमंत कांबळे भाऊ आमचे पुणेवाले यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपये आले. नाथ म्हणून तसेच आमच्या ढोलकीपट्टू रवींद्र बालाला पायकोळी यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपये आले. नाथ म्हणून शब्द आहे. आणि म्हणून बघा, बाई म्हणून गेल्या की म्हणे काय बुवा हा शक्ती तुला आहे म्हणे, हा काय क्रिकेट कॉमेंट्रीचा ना. आता मला सांगा बंधूंनो, तो विषयच काही नव्हता इथं. बाई तुम्हीच तो विषय काढला आणि तुम्ही तो विषय माझ्यावर आता सांगताय की हो असं म्हटले म्हणून. आणि बाई हे खरं आहे, हे सत्य आहे. शाहीर योग्य जाधव शक्ती तुला केल्याच्या नंतर आता दिवाळीपासून क्रिकेट कॉमेंट्रीच्या माझ्या ऑर्डर सुरू होतात. ते चांगल्या मोठमोठ्या चषकाला मी कॉमेंट्री करतो. तुमच्यासारखं आपलं फक्त शक्ती तुला की शक्ती तुला मी करत नाही. हा, आणि तुम्हाला काही विषय नाही, फक्त आपला तेच विषय आहे. आणि लक्षात ठेवा, ह्यांनी किती जरी हुशाऱ्या केल्या तरी योगेश बुवांसमोर यांची बारी मी पाहिले, यांची बारी फिकीच पडते. तेजल पवारची हवाच जाते माझ्या समोर, हिंमतच नाही दिली. तुम्ही बाकीच्यांना काय करणार सर्व, पण माझ्या समोर तुमची हुशारी चालत नाही. हा अनुभव तुम्हाला पण आला असेल. बाई म्हणून गेल्या की म्हणे बुवा रत्नागिरी रायगड हा भेदभाव म्हणे तुम्ही करतात. बाई हा भेदभाव आम्ही कधी केलाच नाही. आणि बाई काय सांगतात की म्हणे बुवाला कुणीतरी हे सांगितलंय. बाई मी काय आता दूध खुला नाही, मी दूध पित नाही बाई. आणि आता जर दूध पियाला लागलो तर तुम्हाला गरम पडते. मला कोण सांगायला पाहिजे. आणि योगेश बुवा बोलल एवढा मी दूध केला आणि एवढा वेळा नाहीये बाई शाहीर. हा स्वतः बोलपट शाहीर आहे. आणि म्हणून बाई म्हणून गेल्या, हा म्हणे बुवांचे कोरसवाले ऊ असं करतात. बाई तेवढ्या करण्याची पण क्षमता लागते हो बाई. माझ्या कोरसवालं जे गातात ना बाई तेवढं तुला गाता पण येत नाही. हे ऊ करतात ना तुला सुसू पण करता येत. तुला आता झोडतो बघ कशी ती. हा, त्या माझ्या कोरसवाल्या नाही ना कधी घेऊन जा तुझ्या बारीला, बघ तुझी बारी कशी उठवतील. फार कानफाटलीस तू. मला प्रेक्षकाने येऊन सांगितलं की योगेश बुवा पहिल्या बारीतच तुम्ही गार केले, तिच्याकडे आता शब्द नाही काय राहिले म्हणून आपली काहीतरी वेळासारखी बडबडते. म्हणे बुवानी मला इंजेक्शन मारलंय. बुवाचं इंजेक्शन एवढा लांब आहे काय? आता बघतेस काय इंजेक्शन लांब आहे तुम्हाला? हा, दाखव काय माझं इंजेक्शन तुला कसा लांब आहे का छोटा आहे?
पण जरी छोटा असला ना असा तुझ्या घुसला ना अय तेजल तुझा थंडीचा उडून जाईल. हा म्हणे गॉगल मी लावला माझी कॉपी करतो. अरे कॉपी माझी तू केलीस. गेल्या वर्षी चिपळूण मध्ये मला तू हा डायलॉग मारला की बॅनरवर मोचा गॉगलवर फोटो आहे आणि पहिल्या बारीमध्ये चिपळूण मध्ये मी गॉगल लावलाय बाई. हा माझा व्हिडिओ पण व्हायरल झालाय. तू काय स्वतःला शाहीर समजतेस? हा तुझ्या तोडीस तोड शाहीर योगेश जाधवचं नाव आहे. स्वतःला मोठी मीच मोठी गायिका अशी समजू नको. तू कधी पण पुढच्या बारीला अजून भेट. तुला मी उताने पाडणारच. मी अजून सांगतो तू तिकडे काय करत असशील भल्या भल्याना काय करत असशील. पुन्हा कुठल्या शाहीराचं आपल्या बारीमध्ये वैयक्तिक नाव घेणं चुकीचं आहे. बाकी कुणाला काय करत असशील पण शाहीर योगेश जाधवला तू काहीच करू शकत नाही. तू चॅलेंज आहे. आता मेंदरी गावामध्ये मला अजून तिथं ग्रामस्थ येऊन भेटले मला सांगितलं बुवा जमलं तर पुन्हा पुढच्या वर्षी तुम्हाला चालू. ही ताकद आहे. ही ताकद आहे योगेश जाधवची. बाई म्हणून गेल्या 2 मिनिटं बाई म्हणून गेल्या की म्हणे काय म्हणताय बुवा आम्हाला विडा द्या. थोडीशी मी मस्करी चेष्टा केली कारण विजय बुवा पायकोळी या पायकोळी घराण्याचं नातं मंगेश भिरगावलेचं नातं आणि शाहीर योगेश जाधवचं नातं आहे. तुझ्यासारख्या कालच्या शबरीला काय का आम्ही बोलतो रायगड रायगड का आम्ही बोलतो कारण खऱ्या अर्थानं या रायगड मध्ये एकापेक्षा एक पहाडी आवाजाचे शाहीर आहेत. आणि जर आपण पूर्वीपासून जर इतिहास काढला तर याच रायगडच्या मातीतून आपण जर पाहिलं तर आता जर आपल्या समोर आहेत विजयबुवा पायकोळी, शाहीर वसंत भोईर, शाहीर रामचंद्र घाणेकर, शाहीर तुकाराम मानकर. किती नावं सांगतो तुला. याच रायगडच्या मातीतून जन्म घेतला आहे. आणि आता योगेश जाधव आणि राजेश शिंदे तुमची किस्सा काढणार. ऐकलाच आता कोण आहे तो लक्षात ठेव. तुझी हिंमत ना माझ्यासमोर. तू कशी पण चाल शास्त्राने जा लाईट विषयाने जा किती मोठी कॉमेंट्री कर तुला मी ऐकणार नाही. हा म्हणे गवळणीची म्हणे गाठ गोवाने दिली नाही. अरे तुझी काही गवळण नाही फालतू गवळण. हे बघ मंगेश भिरगावले इथं आज योगायोग ते आज इथं आले. काल दुसरीकडे होते बारीला गेले होते. राजेश शिंदे पुण्यामध्ये तिकडे गेले होते कारण त्यांना माहिती आहे शाहीर योगेश जाधवला एकट्याला जरी सोडला तरी हा कुणाच्या बापाला ऐकू शकत नाही. अजून 3 गवळे तुझ्यासाठी ठेवल्या. सामना आता लागेल. आता बोललेवाले पण मला भेटून गेले बाबा पुढच्या वर्षी लावतो जोड. नंतर बाई काय म्हणतात की म्हणे मी तुमच्या गाण्याला काढ देत आणि गाण्याला काढ देताना आवाज येता तुझा आवाज माझ्या आवाजाच्या वरती चढताय काय ग. हा उगाच आपली कुत्री सारखी लावते मोठी ऍक्टिंग करते. अरे माझ्या बच्चा अरे माझ्या बच्चा. हा बच्चा कधी जाईल ना तुझ्यावर. हा बच्चा समजू नको असे ध्यान टाकील तुझ्यावर. हा आणि म्हणे काय म्हणे माझ्या 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 गवळणीची गाठ देते बाई म्हणे तुझ्या ओठाला लागलं. अगं बाई विषय किती साधा सोपा आहे. किती सुंदर रचना आहे मंगेश भिरगावलेची. काय आहे खाली चिकट झालं म्हणजे पायाखालची तुझ्या वाट चिकट झाल्यावर तू घाट कसा करशील. सावट अजिबात नाहीये आणि तू म्हणतेस त्याच्या ओठाला लागल. हा विषय त्याला ब्रह्मांड म्हणे. असा श्रीकृष्णाने तोंड वाचला मग त्याचा ब्रह्मांड दिसला. हे काय विषय हा शास्त्र सांगतेस तू लोकांना उगाच वेळ आणि भूलथापा करू नको. मी पहिलाच सांगितलं हा मेंदरी गाव म्हणजे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा गाव आहे बंधुरो. कारण मी आमच्या प्रशांत पायकोळी, मिलिंद पायकोळी, आमच्या उदय पायकोळी, विजय बुवा यांच्या स्टेटसला बघतो मी. त्यांच्याकडे मॅच देखील मोठमोठ्या मॅचेस होतात बरोबर ना प्रशांत दादा. हा इथं काहीतरी बोलून जाशील तर ते बाई जमणार नाही. विजय बुवा जी गवळण आहे ना गवळण तुम्ही गायली का माती गेली तोंडात. माती कोणी घाली कानानी आणि ब्रह्मांड दाखवलं कोणाला आईला. योगेश भाऊ खाली झालाय चिकल ती माती आणि चिकल याला फरक जरा समजा नाही. त्यांना फरक काही कळणार नाहीये. अशा मार्ग करणार ते. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं बाई म्हणे सीतेने म्हणे मारला शतमुखी रावणाला वाघ वा. आता हे ग्रामस्थ मला एवढं सांगितलं बक्षीस दिलं 100 रुपये बाबा. हा
असा कधी शास्त्र आहे का तिथे म्हणे मारला अगं अभ्यास कर पहिला अभ्यास कर उगाच काहीतरी तर लोकांना ठेवताना सांगू नको ही लोक जाणकार आहेत. आणि बाई तुला मी काल पण महाड मध्ये सौ गावात सांगितलं फक्त याचा आपला एक मुखडा गायचा का तो सोडला का परत दुसरा मुखडा गायचा तो सोडला तिसरा हे इथं नाही चालत बाई इकडे तुमच्या इकडे चालत असेल. इथं एखादा गाणं घेतलं काय रवी झालं तर खाली अंतरे पण लावायला लागतात. हा शक्ती दुरा आहे बाई हा खरा शक्ती दुरा आहे. काहीतरी आपलं मुखडं गायलं याच्या अगोदर हिची बारी झाली इथं या मेंदरी गावात हिला वाटलं आता ह्याच्या पण मी वरचढ होईल. तेजल ती रात्र आता अशी गाजल बघ आता फक्त तुला तुला आता कशी सोलपटतो म्हणे काय म्हणे बुवा भक्तीला सोलती तर मी पण बोलते बोकडाचा मटण चांगला लागतो पण हा बोकड बकरीला आता काय करतो आता ऐक जरा. आणि म्हणून बघा म्हणे बाई म्हणे बुवा म्हणतात रायगडचा नागपुरा रायगडचा मी पुन्हा सांगतो बाई तेजल पवार हा प्रेक्षकाने दिलेला मला प्रेम आहे. हा प्रेक्षक वर्ग मला रायगडचा नागपुराचाही रायगडचा टायगर अशा दोन नावाने मला ओळखतो बाई. तेवढी बाई हिंमत लागते अंगामध्ये कार्यक्रम करताना. उगाच आम्ही सांगत नाहीये तुमच्या आवाजाला सूट होतील त्याच आधी गागा नाहीतर उगाच आपला काहीतरी आवाज काढायला आणि लोकांना दिशाभूल करा असा करू नका. हा तुझ्या आता साला कशी काढतो बघ फक्त ऐक. अगं बेसूर गाणी गाऊन अगं बेसूर गाणी गाऊन बाई तुझा चुकला या गाळा. अगं माझ्या नसा नसा भिनली आहे ही शक्ती तुला गाण्याची कला. अगं आज बुक्कीत आज बुक्कीत टेबुल हानी न तुला रायगडचा नाद फुलाशाही अगं म्हणतात मला. आणि म्हणून बघा अहो नाच गाण्यात ही बाई एकदम नवी आहे म्हणून हिला मार्गदर्शन देणाऱ्याची साथ हवी आहे. बाई जरा कोणतरी चांगला गुरु बनव पक्का गुरु बनव. हा तारदेव घराचा शाहीर आहे पार तुझी पिसा सोडून काढा बघ आता फक्त ऐक. अगं नाच गाण्यात ही बाई एकदम नवी आहे अगं म्हणून हिला मार्गदर्शन देणाऱ्याची साथ हवी आहे. अगं हा शाहीर योगेश बुवा उत्कृष्ट गायक आणि स्वतः आमचा कवी आहे पण माझ्या जोडीला ही तेजल पवार रसिकानो अहो पक्की येड झाली आहे. येड झाली मला शिकवते शक्ती तुला काय तेजल शाळेत नववीला असताना शक्ती तुला गातोय आज 15 वर्ष झाली. तू आता नाही गायलीस आपल्या सुपाऱ्या घ्यायच्या काहीतरी घोडीला घोडा लावायचा हे करत आलीस का इथं हा लोकांची दिशाभूल करायला. आणि म्हणून बघा काय म्हणायचंय अहो या बाईची कुंपणाच्या आतच उडी आहे अहो हिच्या गाण्यात दम नाही नुसती ही बडबडी आहे. नुसतीच आपली बडबड करते असा करेल तसा करेल पण काय तुला बाई जमलं नाही. मला प्रेक्षकांनी सांगितलं बुवा गेल्या वर्षी बोर्लीमध्ये सुद्धा साक्षी शिंदे विरुद्ध तुमचा सामना काय पॉवरफुल झाला आणि आज देखील पहिल्या बारीतच तुम्ही जी बाई गाजली तिची वाट लावली. हा प्रेक्षकांनी सांगण्यात आला पाहिजे याला प्रेक्षक वर्ग म्हणतात बाई. आणि म्हणून अहो या बाईची कुंपणाच्या आतच उडी आहे हिच्या गाण्यात दम नाही नुसती बडबडी आहे. अहो वांजोट्या म्हशीवाने माजले आमच्या ढोलकीपटू सिद्धेश शेलार याच्यासाठी 100 रुपये. आमचे हेमंतबुवा कांबळे तुरेवाले सुप्रसिद्ध शाहीर या म्हसळा तालुक्यातील बनवटी गावचे सुपुत्र आणि खरंच बनवटी गावामध्ये मला पहिल्यांदाच आलं होतं. लगातार 3 वर्ष मी तिथं देखील कार्यक्रम केलेला आहे. असे आमचे हेमंत कांबळे यांच्याकडून ढोलकीपटू सिद्धेश शेलारसाठी 100 रुपये. म्हणून अहो या बाईची कुंपणाच्या आतच उडी आहे हिच्या गाण्यात दम नाही नुसती बडबडी आहे. अहो वांजोट्या म्हशीवानी माजले
अशी हिची फुगलेली बॉडी आहे. तेव्हा त्याच्यावर असं शेर बनवायचं असतात आणि असं शेर गायचं असतात. तुझा आवाज तरी पोचतो का माझ्या आवाजापर्यंत? खाली तुझ्या आवाजात असेल कॉमेडी करते या बघू कॉमेडी करायला. मग ते क्रिकेटची कॉमेडी करतो बुवा. क्रिकेटची कॉमेडी क्रिकेटची कॉमेडी मी किती सुंदर करतो जरा आई मग समजल हे तुझ्यासारखं काहीतरी भाकर करायला सांगत नाही. अहो या बाईची कुंकाच्या तजवळी आहे. तिच्या गाण्यात दम नाही नुसती बडबडी आहे. अहो मांजोट्या म्हशीवाणी माजले बघा कशी फुगले अशी तालीम घ्या. अहो मांजोट्या म्हशीवाणी माजले अशी हिची बॉडी आहे. आणि तुम्हाला सांगतो रसिक प्रेक्षकांनो अहो ही पक्की उन्हाळी खोळी आहे. म्हणून बघा वेळ फार झालेला बंधनो कारण आम्ही रात्रभर जागरण आहे. आज वेळ देखील इथं झाल्या म्हणून या ठिकाणी एक विषय सादर करतो. बाईने भरपूर काही विषय सादर केले आणि म्हणून बाई तुमच्या सगळ्या गाण्याला मी उत्तर देऊ शकतो. इथं वेळ नव्हता त्याच्यामुळे आम्ही उत्तर दिलंय. तुम्ही असं कमजोर समजू नका. कधी पण बसा. तुला चॅलेंज आहे नाही तर इथं बस आम्ही 5 मिनिटात गाणं लिहितो ना तू पण लिहून दाखव चल. किंवा आम्ही 2 मिनिटात शेअर बनवतो तू पण लिहून दाखव. उगाच आपल्या लोकांची उष्णी गायची हे सांगू नको. आणि आम्ही जे गातो ना आमच्या घरातले बसतात त्यांची गाणी गातो. आम्हाला अभिमान आहे. पण काय म्हणायचं बघा चाल आहे आप्पा राजा राणीच्या जोडीला 5 मजले वाडीला. बंधू तुम्हाला सांगतो यांचे संगीतकार या तेजक पवारचे संगीतकार ह्याच्याबरोबर असतील तरच ती गाणार. पण मी बघा आज माझे दुसरे संगीतकार असताना मी गातोय का नाही बघा. याला म्हणतात खरा शाहीर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आमचा रायगड जिल्हा सांस्कृतिक ग्रुप आहे. त्या ग्रुपवर आमच्या आप्पा कोळी आमच्या आप्पा पायकोळी आहेत. त्यांची कन्या आहे. तिचं गीत देखील आम्ही ऐकलंय. ही खरी पायकोळी घराण्याची शान आहे. म्हणून बघा ताई अवलय दिसाया सुंदर बाया होती ही तगडी रे. अवलय दिसाया सुंदर बाया होती ही तगडी रे. आली बुवाच्या पुढ्यात अहो आली बुवाच्या पुढ्यात ही बाई होऊन नागडी रे. विषय काय बघा 10 इंद्रिया जिंकणारा विश्वपुत्र होता आणि त्याला इंद्रपद जिंकायचं होतं म्हणून तो तपश्चर्या करायला बसला होता. अनेक वर्ष तपश्चर्या करत होता. मग इंद्राने कपट करून एके दिवशी मेनका आंघोळी करण्यासाठी नदीवर गेली. आपले सर्व कपडे काढून ते आंघोळ करत असताना जोराचं वादळ आलं आणि तिचे कपडे उडू लागले. ती सुद्धा कपड्याच्या मागोमाग धावू लागली आणि विश्वामित्रावर जवळ जाऊन विवस्त्र अवस्थेमध्ये थांबली. त्याच वेळेस विश्वामित्राने आपले डोळे उघडले आणि आपल्या डोळ्यातून तिला भोग दिला. पण तो डोळ्यातून भोग देताना ती कशी होती? तिच्या अंगावर कपडे नव्हते. असा विषय बांधवून नाही तर म्हणाल बुवा काय नागडे करतायत. आणि म्हणून बघा लया दिसाया सुंदर बाया होती ही तगडी रे. आणि बुवाच्या पुढ्यात बाया होऊन नागडी रे.
अवया वासनेच्या पोटी माझा झाल्या हिचा हो वेडा अवया वासनेच्या पोटी माझा झाला हिचा हो वेडा अहो नाही विचार नाही विचार केला थोडा थोडा अहो थोडा या बाईला लागलाय
एक शेवटचं या ठिकाणी देवीचं गीत सादर करतो आणि कार्यक्रमाने थांबवतो. अशी विषय अवधोर बघा ही पुण्याई आहे, अवधोर बघा ही पुण्याई आहे, या मेंदडी गावाची. अवधोर बघा ही पुण्याई आहे, या मेंदडी गावाची. भोळ्या भक्तांच्या केला धावते आई माझी सत्वाची. भोळ्या भक्तांच्या केला धावते आई माझी सत्वाची. बसलेले आहे आणि संपूर्ण या मेंदरी गावावर दरवर्षीचा लक्ष आहे. दरवर्षी हा जोरदार या ठिकाणी नवरात्र हा कार्यक्रम या ठिकाणी या मेंदरी गावामध्ये पार पाडला जातो. आणि म्हणून काय म्हणायचं बघा, आहे माझी हाकेला धावते सावकारांच्या नवसाला. गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, नवतरुण युवक
गजानन